खूप दिवसांनी परत एकदा मी इतका हायपर झालोय. माहित नाही का, पण माझ्या रागावर कंट्रोलच नव्हता. असं का केलं मी? आणि असं काय झालं की मला इतका राग आला? काही असो, पण असं व्हायला नको होतं. आधीच या रागामुळे मी आयुष्यात खूप काही गमावलं. मी माझ्या रागावर कंट्रोल ठेवलाच पाहिजे. या फुलाला सुगंध नाहीये, पण त्या सर्व आठवणी अजूनही तशाच ताज्यात आणि त्या कायम माझ्या सोबत असते. मी श्रावणी राजे शिर्के. आपली भेट आज व्हायचीच होती बहुतेक. मोक्षाच्या घरी पूजा आहे, तुम्ही पण या ना उद्या. तुम्ही पण छान दिसताय. जेव्हा श्रावणीला भेटलो ना, तेव्हा असं वाटलं की ही एक्झॅक्ट फिलिंग मला श्रावणीला भेटल्यानंतर आली. सेम सेम हीच फिलिंग. असं वाटलं ना की श्रावणी फक्त माझ्यासाठीच बनली आहे. तिला भेटल्यानंतर एकदम जुन्या आठवणी ताज्या झाल्या. माझा भूतकाळ कसाही असला ना, तरी माझा वर्तमान काळ छानच असणार आहे. कारण माझा वर्तमान काळ श्रावणी आहे. ती जेव्हापासून आयुष्यात आली ना, तेव्हा मी नव्याने स्वप्न बघू लागलोय. आयुष्यात हिरवळ आल्यासारखं वाटतंय. आणि आता काहीही झालं तरी मी तिला माझ्या आयुष्यात आणूनच राहीन. हॅलो, आपण मॅडम. हॅलो शुभू, ऐक ना, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं. हॅलो मॅडम, आहो मी पोचायला लागलो, येतो थोड्या वेळात. हॅलो, तुला माझा आवाज येत नाहीये का? ऐक ना, मला काहीतरी सांगायचंय तुला. हॅलो आपण मॅडम, मला आवाज येणं झालाय. ऐका की मी 5 मिनिटात पोहोचतोय तिकडं. अरे तेच तुला सांगते, तू नको निघून. हॅलो हॅलो शुभू, नेटवर्क प्रॉब्लेममुळे त्याला माझा आवाज गेला नाही वाटतं. पण तो तर घरी येणार. नाही, मी हे होऊ देणार नाही. पण त्याला मी कसं थांबवू? सगळं तुझ्यामुळे झालंय. असे फालतू खेळ खेळताना तुला काहीच नाही वाटत का ग? माझ्यामुळे? मी तर अजून काहीच केलेलं नाहीये. मी जेव्हा एखादा डाव खेळेन ना, तेव्हा तुला कळेल की अलकनंदा काय चीज आहे. जा म्हणाव त्याला. मनवीनच मी शुभूला. तसे शुभू हर काळ माझ्यावर नाही चिडू शकत. अच्छा, कसं आहे ना श्रावणी, तू राहतेस बंगल्यात, श्रीमंत आहेस. तो शुभू एक गरीब. गरिबांचा स्वाभिमान फार मोठा असतो. माझा शुभू तसा नाहीये. अच्छा, इतकं ओळखतेस त्याला? एवढं माहितीये त्याच्याबद्दल? खूप प्रेम करतेस त्याच्यावर? हो करते, खूप प्रेम करते मी शुभूवर. तू माझ्या आई बरोबर जे केलंस ना, ते मी तुला माझ्या बरोबर कधीच करू देणार नाही.
तिच्याही पेक्षा वाईट अवस्था करीन मी तुझी. तुझे विचार जिथे खुंटतात ना तिथे माझे सुरू होतात. पर्सनल होऊ नका. हे प्रकरण माझ्याशी जोडायची काही बी गरज नाही. गरज आहे ना. गरज कशी नाही. माणूस स्वतःची लायकी विसरला ना की हे असं होतं. नोकरांनी मालक व्हायची स्वप्न बघायची नसतं. हा तुमचं जावई तो पण असंच श्रीमंत व्हायची स्वप्न बघत असणार म्हणून हे असं झालं. माणूस स्वतःची लायकी विसरला ना की असं तोंडावर पडतो. तसं बघायला गेलं तर तुमची पण तीच लायकी आहे. ते नाही, मला काय म्हणायचं होतं, तुम्ही बी नोकर, मी बी नोकर. मीच माझ्या साहेबांचा नोकर आहे, तुम्ही या वर्दीचे नोकर आहात, होय की नाही? हा फरक फक्त एवढा आहे की तुमच्याकडे ही वर्दीची पॉवर आहे आणि माझ्याकडं प्रामाणिकपणाची पॉवर आहे. हे आले तर तुम्ही यो प्रामाणिकपणा विकून बी खात्यासा, पण माझ्यासारखा नोकर यो प्रामाणिकपणासाठी जीव बी द्यायला तयार असतोय. ए शुभंकर, तोंड सांभाळून बोलायचं. तुला काही भ्रष्टाधिकारी वाटलो का मी? हो साहेब, मी हे बोलायलाच नाही, ते तुमचं तुम्हाला ठाऊक, मला नाही ठाऊक बाबा. कसं आहे साहेब, या वर्दीतली काही लोक प्रामाणिकपणा विकून लय श्रीमंत झालेत असं म्हणतात लोक. काय आहे, या वर्दीत ना लय स्वाभिमान असतो. तोच स्वाभिमान विकून खात्यात असली लोक. असं बघायला गेलं तर ही वर्दी नाही लय अनमोल आहे, पण काही भ्रष्ट अधिकारी ना त्याची किंमत कवडीमोल करतात. धन्यवाद साहेब या मत्तीसाठी. पुढच्या वेळी येताना 10 वेळा विचार केला जाईल.